धुळे शहराला सुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। धुळे शहरातील पांझरा नदीवरील पूल बुडालेला आहे। दुसरा पूल सुद्धा बुडण्याची शक्यता आहे। अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये जवळपास 14,300 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। यामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदी ही दुथडी भरून वाहतीये। पांझरा नदीवरील फरशी पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। दुसरा पूल सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। यामुळे पालिका प्रशासनातर्फे खबरदारीचे उपाय म्हणून या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेला आहे। धुळे महानगरपालिकेतर्फे धुळेकर नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नदी पात्रात पाण्याचा प्रवाह जाऊ नये, सर्वांनी सतर्क राहा, सावध राहा। अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि याचाच परिणाम जर आपण बघितलं तर आता अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर धुळे शहरातील ही पांझरा नदी आहे आणि ही दुथडी भरून सध्या वाहत आहे। पांझरा नदीचा जो छोटा पूल आहे, पांझरा नदीवरील हा फरशी पूल आहे आणि हा सध्या जर आपण बघितलं तर पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर ही सर्व पांझरा नदीची दृश्य आपण बघू शकता। ही पांझरा नदी दुथडी भरून सध्या वाहताना बघावयास मिळत आहे। पालिका प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पालिका प्रशासनातर्फे नागरिकांना या रस्त्यावरून न जाण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे। पुण्यावरून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज।